आणि तुमच्या त्या तानानं आमच्या घरात लागती ती भांडणं. आमची बोलत बोलत दोघाची भिडते ती माहित आहे का. मोहरा गेलं की ती लय कडू आहे असल्याशिवाय बोलत नाही ती. आणि मोहरा असलं की चांगलं. त्यापेक्षा ती नसलेली बरी आहे ती तसली माणसं आपल्या आयुष्यात. हळूहळू प्रगती व्हायला लागली की जळणारी असते तीच आपल्यावर. काय आपण हळूहळू एक एक पाऊल उचलायला लागलो की आपल्यावर जळणारी असते ती बहिणींवर. मला माहित नव्हतं की इतकी जळणारी माझ्यावर पण आहे ती. इतकं मला माझं वाईट व्हायला इतकी चितणारी पण आहे ती. कसं असतं शेजारी जळणारे असले शेवटी बी आपली प्रगती होत नाही. इतकं बेकार वाटलं का नाही बघून ऐकून. खरंच बेकार माणसं निघाली ती आजकालच्या जमान्यात. खरं म्हणजे खरं विश्वास ठेवायच्या मापची राहिली नाही ती. एवढी बेकार आहे ती का नाही बहिण. आपलं जरा चांगलं व्हायला लागलं आपलं जरा काय पाऊल उचलायला लागलं की आपल्याला लगेच धरून मागं वाढणारी आहे ती हो. कारण आजकालच्या जगात अशी माणसं निघाली की त्यांना दुसऱ्याचं सुख किंवा चांगलं बघवत नाही. बरं मला सांगा त्यांचं सुख नाही यांना बघवलं त्यांना मागं ओढलं तर यांना क्षणिक समाधान काय भेटत? कायच मिळत नाही. काय सुद्धा नाही. आम्ही कमवतो त्यातलं आमचं 4 पैसे त्यांना जाते तर बाबा ते आम्हाला मागं ओढते ती. अहो असं करू नका. यात काय नाही. आज तुम्ही आमचं वाटोळ केलं तर उद्या ऑटोमॅटिक तुमचं होणार आहे. ही कसा आहे कर्माचा हिशोब सगळं काही इथंच द्यावं लागणार आहे. पहिलं होतं पण करायचं आणि लेकानं फेडायचं. पण आता तसं काय नाही. आता ह्या हातानं करायचं आणि ह्या हातानं फेडायचं. जजी त्यालाच फेडायचं इथंच फेडायचंय. त्यामुळं कुणी कुणाला वाईट बोलू नये कुणी कुणावर खरंच असं अन्याय करू नये बोलू नये म्हणती. पण कसं आहे एखाद्याला सवय लागलेली असती वाईट सवय लागलेली असती ती जात नसती. एकतर बहिणीनं पाऊस चालू आहे चौकडच चालू आहे पाऊस. अहो पाऊस असा इतका चांगला चालू आहे की तिथड मोठा बिन आणि बारका बिन असलं नुसतं उभं रिमझिम रिमझिम चालू आहे. कुठलीच कामं सुचनात ती. आणि घरातनं बाहेर निघू वाटना का तर दारात सगळा चिखल झालाय. ही भिज पाऊस लागला ना भिज पाऊस लय बेकार. असं वाटतं कुठतर अशा ठिकाणी जावं की तिथं खरं कोण नसावं. निवांत आपलं एक घर आपली गुरढोरं आपली लेकरं कोण सुद्धा नक तिथं असं शांत वातावरण आहे की एकच आहे की जंगलात मध्ये सेंटर मध्ये जाऊन राहायचं. तिथं कोण येत नाही. कोण आपल्याला तिथं राहू द्यायचं बहिणीनं. जिथं आपलं हाय तिथं सुद्धा राहायची काय चोरी म्हणल्यागत झालंय. कोण राहू द्यायचंय. बोलू नये वाईट कुणीच कुणाला बोलू नये. माणसाचा गैरसमज व्हायला 1 सेकंद लागत नाही. तरी सुद्धा माणसाशीला कळत नाही. आता जरा काय जरा थोडंच अहो जरा म्हणूस तर आम्ही आता काय केलं होतं तुम्हाला रिअल कंडिशन सांगतो. एक पाऊल पुढे टाकायचं चालू केलं होतं. एक काम झालं की दुसरं मार्गी लावायचं दुसरं झालं की तिसरं मार्गी लावायचं असं नियोजन आमची स्टेप बाय स्टेप चालू होती. पण ती काय लोकांना बघवना वाईट वाटायला लागलं. कसं करायला लागली ती काय करायला लागली ती. पण त्यांना आमचं दोघांचं कष्ट दिसत नाही. आम्ही रात्र दिवस आबदतोय ती दिसत नाही. फक्त ही पुढं चालली ती एवढं दिसतंय. माणूस कुठलं पण असू दे सुखानं पुढं जात नसतं. त्याच्या मागत लय मोठी कारणं असते ती त्यांचं लय मोठं कष्ट असतं या तेव्हा ती पुढं जाते ती. बोलायला पण जरा काय वाटलं पाहिजे कसं बोलावं कसं नाही आणि कुणापाशी बोलतोय ती पण कळलं पाहिजे. जे आपल्याला करायचं आहे ती करून दाखवायचं बोलून दाखवायचं नाही. आणि बोलून दाखवण्यानं आमच्या बरोबर अडचण आली. आम्हाला गती धरायच्या आधी गतिरोधक लागला. पण हिला काय म्हणत होतो आपल्याला जोपर्यंत रान वाटून येत नाही जागा वाटून येत नाही तोपर्यंत घराचा विषय काढून किंवा नाव काढून. मला एवढंच म्हणायचं काय कुणीही असू दे थोड्या शब्दानं मोठं शब्द होत्यात आणि त्याचा मोठं गैरसमज होत्यात. काय आम्ही वाईट म्हणत नाही कुणाला. पण तुम्ही जी जाऊन शिना असं बोलता या बाहेर ती येऊन सांगते ती ना आम्हाला. तुम्ही पण बोलू नका ती पण आम्हाला येऊन सांगत नाही. ती आमच्या पण टकुरीला ताण पडत नाही. आणि तुम्ही बी लोड कशाला घेताय. काहीच कारण नाही. तुम्हाला पण काय मिळणार ना आम्हाला पण काय मिळणार नाही. तुम्हाला पगार फिगार आहे का काय आहे. अहो सरकारी जॉबवर असलेल्या एखाद्या अधिकाऱ्याला माहिती विचारली तर ती देत नाही. तुम्हाला फुकटचा जॉब आहे तुम्ही नुसतं लोकांचं कान भरताय. किती म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहणं सुद्धा सोपं नाही बहिणीनं. लय अडचणी येते त्या. मी इथपर्यंत कशी आली कशी नाही माझ्या जीवाला माहिती आहे. कसल्या अडचणीत ना कुंच्या कसा तोंड कुठं आम्ही दिले ती माझी मला माहिती आहे. काय पण बोलणाराच काय तोंडात ना हवा नुसती सोडून द्यायची.
वाईट वाईट वाटतं या गोष्टीचं की ह्या दुनियात आपलं म्हणायचं कोण नाही राहिलं आजकाल. स्वार्थी जमाना आहे. काय स्वार्थी जमाना आहे. काही कोण आपलं राहिलं नाही. आपण किती पण जीव लावा, मी सगळ्याला जीव लावला पण सगळ्यांनी मला रंग दाखवला. मनुष्य ना आता जीव लावायचं सोडून दिलं. तुम्ही भलं मला काय पण म्हणा, कठोर मन केलंय. आता दगड ठेवला, दगड त्या काळजावर. फक्त एकच टकुऱ्यात आपली लेकरं घडवायची, आपली लेकरं शिकवायची, एवढं डोक्यात धरलंय बघा. सगळ्याला जवळ धरून सगळ्याला आपली इथे मनुष्य ना गोपाटून काय पण उपयोग नाही. माणूस लगेच सेकंदात शान होता या, सेकंदात बोलून धावता या. प्रत्येक जण प्रत्येकाचा स्वार्थ साधायला लागलं या. मग कशाला आपलं तुपलं म्हणायचं कायच राहिलं नाही. आजकाल कसं झालंय, आपण पहिली म्हण होती गिरगिट रंग बदलत. पहिली म्हण होती, तुम्ही म्हणीचं काढलं म्हणून सांगते. पहिली म्हण अजून एक होती. आजकाल पावला गणेश माणूस रंग बदलायला लागले की काय ती म्हणते ती की मानलेली नाती मोठी असते ती रक्तापेक्षा. पण असं काही नाही बरं का बहिणीनं. कोणचीच नाती कमजोर नसते, ती सगळी चांगली असते. ती निभवायचं माणसापाशी असतंय. काय रक्तापेक्षा प्रकारात म्हणजे निभवलेलं नातं मोठं असतं. होय मोठं असतं, पण त्याला निभवाय पण लागतं, त्याला टिकवाय पण लागतं. काय नुसतंच मोठं बोलून शिना उपयोग नाही. मोठं घरण काय म्हणजे आपलं टकुरीला ताण द्यायचा. तुमच्या पण ताण घेऊ नका, आमच्या पण ताण घेत नाही. तुम्ही पण बिनधास्त राहावा, आम्ही पण बिनधास्त राहतो. तुम्ही तुमच्या लेकरा बाळात आनंदात खुशी राहावा, आम्ही पण आमच्या लेकरा बाळात आनंदात आहे. उगा का तुम्ही ताण स्वतःला पण घेताय आणि आम्हाला पण देताय. आणि तुमच्या त्या ताणानं आमच्या घरातला किती या भांडणं, आमची बोलत बोलत दोघांची भिडते ती या, माहित आहे का. तुम्ही तुमच्या घरी सुखी राहा, आम्ही आमच्या घरी सुखी. तेल चटणी खाऊ द्या. प्रत्येक जण तुम्ही भरलं रोज बासुंदी खावा, पण तुमच्या घरी तुम्ही सुखी राहा. फक्त वाईट कुणी कुणाला बोलू नका. ह्यात काय वाटतंय, जाताना सगळं कोण घेऊन गेलं की तुम्ही घेऊन जाणार आहे, कोणच संग काय येणार नाही. फक्त माणसानं शहाणं व्हावं एवढंच म्हणायचं आहे मला. काय नवऱ्यानं माझ्या 4 म्हणी काय आणलं, एवढं पोटात दुखायला लागले तर बोलून उपयोग नाही. होय काय खरं आणायचं आणि काय करायचं राहून गेलं. इथं काय सुद्धा करायचं नाही, काय आणायचं नाही घरात, काय करायचं नाही, असंच आपण राहायचं. किती अवघड आहे, म्हणजे किती वाईट, किती वाईट आहे. असं नसून बरं कोणी बी असू दे. अहो मस्त ती म्हणते चांगलं बोलायचं आणि ह्यात काळ ठेवायचं. आज तागायत कधी आयुष्यात आलं बी नाही, इथनं पुढे बी येणार नाही. वरनं चांगलं बोलायचं, आत मस्त गाठ बांधलेली असते ती, मग कुणाला गाठ दिसते. आतली गाठ कुणाला दिसत नाही ना. जसं मन आहे तसंच हे बी पाहिजे, जसं हे आहे तसं मन पाहिजे. मोहरं गेलं की ती लय कडू आहे, असल्याशिवाय बोलत नाही ती. आणि मोहरं असलं की चांगलं, त्यापेक्षा ती नसलेली बरी आहे. ती तसली माणसं आपल्या आयुष्यात. तुम्हाला कोणाला बोलते कोणाला नाही तुम्हाला माहितीच आहे.